तुम्ही ज्या ज्या वेळेस होमवर्क दिलेला आहे त्या वेळेस तो कंप्लीट झालाच पाहिजे. कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला दुपारी 12 ते 3च्या दरम्यान पिंग करू शकता, आणि जर ते शक्य असेल लगेच मोबाईल थ्रूच मला एक्सप्लेन करणं तर मी ते करेल. नसेल तर मग संध्याकाळी पण मी सेशनमध्ये तुम्हाला तो वेळ देऊ शकतो. बरं, कमिंग बॅक टू द पॉईंट, की आपण मग काल व्हेक्टर प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट ह्या दोन गोष्टींना सुरुवात केली होती. माझं व्हॉट्सअप सुरू झालं आहे का पाहू द्या, मला लोडच होतं आहे अजून. बरं, लॉग आउट झालं आहे का लोड झालं आहे पाहू द्या मला. तर मला मग काही क्वेश्चन्स डिस्कस करायचे. ते MCQ क्वेश्चन सोपे आहेत, पण ते कसे सॉल्व करायचे काय त्याच्याबद्दल मला डिस्कशन करायचं आहे, कारण संडेचा पेपर मला त्या पद्धतीने घ्यायचा आहे. बरं, आता आणखी एक विचारायचं होतं. उद्या बऱ्याच जणांना सुट्टी असेल, ईद निमित्त, परवा पण असेल कदाचित गणपती विसर्जनाची. तर मग आपण उद्या सकाळी सेशन घेतले तर चालतील का? सकाळी 7 ते 10 आपण मागच्या वेळेस जसं शेड्यूल रन केलं होतं तसं रन केलं तर चालेल का बघा, मला सांगा. शिवराज, हो श्रावणी, सर. चालेल ना? प्रेम? हो सर. हां, म्हणजे काय होईल की संध्याकाळी जो गडबड गोंधळ असतोय विसर्जन मिरवणूक, तुम्हालाही सहभागी होता येईल. आणि उद्या तर समजा ईद निमित्त नाही आपल्याला कोणाला काही सध्या काम, पण परवा नक्की राहील. आणि तुम्ही दिवसभराच्या तुमच्या कामासाठी मोकळे. संध्याकाळी काम असतंच असं नाही आहे, पण एक जी हॅबिट असते तो एक ब्रेक होतो पॉईंट. मग मी माझ्या शिक्षकांशी बोलतो इथे, त्यांचं काय म्हणणं आहे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे ग्रुपवर मेसेज टाकेल फक्त. हां, श्रावणी. शुक्रवारी की शनिवारी? दोन्ही दिवस. दोन्ही दिवस सकाळचे? हां, उद्या पण आणि परवा पण. नाही सर, शनिवारी आम्हाला सकाळी शाळा आहे. शनिवारी विसर्जनाची सुट्टी नाही आहे. नाहीये. मग श्रावणी, शनिवारी आपल्याला सुट्टीच द्यावी लागेल, कारण आम्हाला इथं म्हणजे खूप गडबड गोंधळ असते. आम्ही इथं जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, शहरामध्ये सगळे रोड ब्लॉक असतात. इथं तर आम्हाला दुपारनंतर डायरेक्ट इन्स्टिट्यूटच बंद करावं लागेल, आणि आपला सगळा सेटअप हा इन्स्टिट्यूटलाच असतो. तर कारण मग रोड ब्लॉक्स असतात, मिरवणुका असतात, आवाज असतो, त्याच्यामुळे ते नाही शक्य होणार. हां, सॉरी फॉर दॅट. मग नो इश्यू सर. हां, मग श्रावणी, जर तुला एकटीला पॉसिबल नसेल, इन केस बरं का, जर कॉलेज असेल, शाळा असेल, तर मग त्या दिवशी समजा सकाळी सेशन घेतलं आणि रेकॉर्डेड सेशन त्या दिवशीचं जर तू पाहू शकली तर चालेल का? हो सर. हां, हो मग सर. असं काहीतरी करू. म्हणजे मला असं वाटतं की एका मुळे सगळ्यांना ब्रेक नको मिळायला, आम्हाला तर घ्यायचंच आहे. ओके, सो यस. सिद्धी, कालचे टॉपिक नाही पाठवलेस तू. काल जे आपण घेतलं ते टॉपिक नाही पाठवलेत. स्केलर अँड व्हेक्टरचे जे न्यूमेरिकल होते, का नाही पाठवले? मी सांगितलेलं आहे जो तो होमवर्क ज्या त्या दिवशी कंप्लीट करायचा. बरं, ठीक आहे. मग माझं व्हॉट्सअप इथं डाउनलोड झालं आहे का बघू द्यात. अरे यार, इथं नेटवर्क आज स्लो दिसतंय मला. लॉग आउट. बरं, मग लॉगिंग आउट झालं आहे. मला आहे ना ॲक्च्युली ती PDF फाईल एक्सप्लेनेशनला घ्यायची आहे. लिंक्ड डिव्हाइसेस, लिंक डिव्हाइस. जस्ट अ मिनिट. हां, स्क्रीन दिसते आहे माझी सर्वांना? स्क्रीन दिसते आहे ना सर्वांना? ओके, मग एकच मिनिट, मी लॉग इन, हां. हां, मी लॉग इन करून घेतो. थोडं इंटरनेट वायफाय कनेक्शन. बरं, मी म्हटलंच आहे ना माझ्या मोबाईलचं लॅपटॉप कनेक्शन वापरतो. इफ यू आर फेसिंग इन इश अपडेट व्हॉट्सअप ऑन युअर फोन. ओके बॉस. हां, तर QR कोड स्कॅन करतो. मला आहे ना ॲक्च्युली ती फाईल डाउनलोड करून तुम्हाला इथे दाखवायची आहे, आणि त्याच्यामधनंच आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहेत. तर आता काय आहे, माझ्या ह्याच्यात जवळपास तुम्हाला सांगतो, तुम्हालाच दिसतील ते तिथं अनरीड चॅट्स एवढ्या आहेत की मला नाही प्रत्येकाशी बोलणं होत. आणि मोबाईल आता काम करायचं सोडून देते. ठीक आहे, एवढं युअर डिव्हाइस कुड नॉट लिंक टू अन इश्यू. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. हॅव दॅट पेशन्स, कारण लगेच MCQ सेक्शन, जे संडेला ज्या टाईपचे प्रश्न मला कवर करायचे आहेत, आपण काल जे शिकलो आहे त्याच्याबद्दल मी घेतो. म्हणजे तुम्हाला आयडिया मिळून जाते की क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात, टाईप ऑफ क्वेश्चन, टाईप ऑफ न्यूमेरिकल. ते आधीच करायला हवं होतं मी, बट आय वॉज फेसिंग सम इश्यूज, सो त्याच्यामुळे ते नाही मला डाउनलोड करता आलं.
या चॅट्स लोड होत आहे ते. सो लोड झालं की लगेच मी तुम्हाला ती फाईल ओपन करवतो. ओके, सॉरी फ्रॉम माय साईड, बट लगेच मीन व्हाईलमध्ये आपण ते सुरू करू. साक्षी, कालचे सोडवलेले न्यूमेरिकल्स करेक्ट आहे, रिप्रेझेंटेशन पण छान आहे तुमचं, साक्षी गिरवलेचं पण, आणि साक्षी साबळेने मला जे पाठवले. तर उद्या तुम्हाला सुट्टी आहे साक्षी. साक्षी, तू लेट जॉईन झाली मीटिंगला, तर हो सर. हां, मग उद्या आम्ही प्लॅन करतोय उद्या सकाळी घेण्याचा, आणि परवाही इव्हन सकाळी घेण्याचा, कारण परवा गणेश विसर्जन आहे. तर मोस्टली सगळ्यांच्या घरी विसर्जन असू शकतो संध्याकाळी. सो आपण तो प्लॅन करतोय. ओके, ठीक आहे. सो मग सर्वजण कम्फर्टेबल आहे. साक्षी, शनिवारी सुट्टीच आहे ना तुम्हाला की नाही? साक्षी, हो सर. ओके ओके, ग्रेट. बरं, चॅट्स लोड व्हायला वेळ घेतोय बाबा हे. मी तोपर्यंत एखादं न्यूमेरिकल तरी घेतो. मग त्यातलंच माझ्याकडे मोबाईलमध्ये ती PDF ओपन करून मी तुम्हाला ते न्यूमेरिकल देतो. इनव्हॅलिड QR कोड म्हणतोय. आता कसं काय इनव्हॅलिड बाबा? ठीक आहे, मी ती फाईल वाटल्यास मेलवर पण मागून घेतो, आणि तोपर्यंत आपण त्याच्यातले न्यूमेरिकल सोडूया. बरं, आता सिम्पल कॅल्क्युलेशन बरं का. तर सपोज आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची आज व्हेक्टरची. म्हणजे मी तुम्हाला अवघड पार्ट आधी शिकवला आहे आणि सिम्पल पार्ट आज शिकवतो आहे. सो ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कशी केली जाते व्हेक्टरची, मी जास्त एक्झाम्पल्स नाही घेणार आहे याच्यावर, पण सिम्पल मेथडमध्ये तुम्हाला ते करून दाखवेल. कारण हे माझ्या दृष्टीने तुम्ही इझिली करू शकतात. तो ॲडिशन और सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स. ठीक आहे. तो सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स काय असतं, तर मी एक व्हॅल्यू देतो. सपोज न्यूमेरिकलच आहे, तर तेच परफॉर्म करूया. ए बारची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि मी लिहिताना कसं लिहितो बघा. ए बारची व्हॅल्यू दिलेली आहे 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस 6k कॅप, आणि इथे बी बारची जी व्हॅल्यू दिली आहे तर 4i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. ह्या दोघांची ॲडिशन पण करायची आणि सबट्रॅक्शन पण करायची. ठीक आहे. सो ज्यावेळेस ॲडिशन करतात, आता प्रश्न असा राहील की पहिल्यांदा परफॉर्म ए बार प्लस बी बार. बघा, ए बार प्लस बी बार इथं टॉपला लिहितो, आणि दुसरं राहील ए बार मायनस बी बार. असं करायचं आहे आपल्याला. तर आता नॉर्मली जनरली आपण आहे ना ॲडिशन सबट्रॅक्शन केली ना, मला तर व्हर्टिकल फॅशनमध्ये अशीच करायला आवडते. आता फक्त दोघांमध्ये कुठलं साईन द्यायचं आहे, प्लस साईन. सो प्लस साईन दिलं की दोन्ही वेक्टरचे जसं तुम्ही काल स्केलर प्रोडक्टमध्ये केलं होतं त्याच प्रकारे आज जायचं. आय कॅप कॉम्पोनंटला ॲड करायचा, जे कॅपला ॲड करायचा, आणि के कॅपला ॲड करायचा. बच्चा पार्टी येईल का लक्षात? सिम्पल टेक्निक. आणि जर ह्या टेक्निकने गेले तर ॲन्सर चुकणार नाही. व्हर्टिकल आपण ॲडिशन सबट्रॅक्शन असंच करायला शिकलेलो आहे शाळेमध्ये. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल करायची म्हटलं ना की आपल्या कपाळात मुंग्या येऊन जातात की अरे बाबा हे कसं करायचं बाबा नेमकं. कारण हॉरिझॉन्टल फॅशनमध्ये गेलं की चुका होतात. मग त्यापेक्षा तुम्ही काय करायचं व्हर्टिकल फॅशनमध्ये असं. मग सांगा मला 2i प्लस 4i, फक्त आय कॉम्पोनंट. हां, किती झालं? किती येईल उत्तर? 2i प्लस 4i. ॲडिशन करायची वेक्टरची, किती येईल आन्सर? 2 प्लस 4 कितना? 6. आय कॅप इंटू आय कॅप. आया. बरं, दुसरं सांगा. एम आई ऑडिबल? इज स्क्रीन विजिबल बच्चा पार्टी? बताओ चलो जल्दी फटाफट. श्रेयस, सिद्धी, साक्षी, प्रेम, श्रावणी, शिवराज, सांगा पटकन मला. इज स्क्रीन विजिबल? रुको, मैं यहाँ पे ना कैमरा बंद कर देता हूँ. हेलो, एम आई ऑडिबल? एनी वन ऑफ यू प्लीज गिव मी एन एक्नॉलेजमेंट. कुणालाच आवाज जात नाही का? हॅलो, येस सर. आवाज येतोय ना श्रावणी? साक्षी गिरवले? हां, ओके, ठीक आहे, थँक्यू. बरं, मग मला सांगा आता नॉर्मल ॲडिशन करतो हो आपण. सर. हां, नॉर्मल ॲडिशन 2 प्लस 4 6i, 3 प्लस 2 5j कॅप. ठीक है, प्लस माइनस 6 प्लस 3 क्या बनेगा? माइनस 3k कॅप. मग ह्या दोन वेक्टरची ॲडिशन केल्यानंतर तिसरा नवीन वेक्टर बनतो. ह्या वेक्टरला सपोज मी आर बार नाव दिलं. वेक्टर कुणाला म्हणायचं? अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीमध्ये हे असे आय जे कॅप हे झिंगुर येऊन जातात.
ठीक आहे. मग तिघांपैकी एक जरी प्रेझेंट असेल आय कॅप जे कॅप के कॅप तर त्याला वेक्टर म्हणून टाकायचं. म्हणजे दोन वेक्टरची ॲडिशन केली त्यांच्यापासून तिसरा नवीन वेक्टर पैदा होत असतो समजून घ्या. आता सपोज तिथंच मला सबट्रॅक्शन करायचं आहे. मग ए बार लिहिलं मी ए बार 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस 6k कॅप. बरं बी बारची व्हॅल्यू लिहिली. बी बारची व्हॅल्यू कितना है भाई 4i कैप प्लस 2j कैप प्लस 3k कैप. अभी इसमें सब्ट्रैक्शन करना है. देखो दो वेक्टर के बीच सब्ट्रैक्शन. तो सब्ट्रॅक्शन मध्ये वाटल्यास लगेच त्यांचे साईन चेंज करून घ्यायचे. आता ह्या मेथड तुम्ही लहानपणी शिकलेले तीच शिकवतोय. कारण मला आहे ना बेसिक सोडून पळायला आवडत नाही. जेवढं तुम्ही बेसिक तुमचं स्ट्रॉंग करताल तेवढं ते तुमच्यासाठी चांगलं आहे. बघा 2 मध्ये ऑपरेशन मायनस आहे. मायनस म्हटल्यानंतर इथं पण मायनस साईन झालं. सो प्लस माइनस इथं पण माइनस साइन झालं. इथं पण प्लस माइनस क्या हुआ माइनस. अभी यूज करते टाइम ऑपरेशन परफॉर्म करते टाइम ये माइनस साइन यूज करने का. सो 2i माइनस 4i किती बनलं माइनस 2i बरोबर. प्लस 3 माइनस 2j कैप कितना बना प्लस 3j कैप माइनस 2j कैप प्लस 1j कैप माइनस 6 कैप माइनस 3k कैप कितना बना माइनस 9k कैप. सोपी ना मेथड माझी. सोपी की नाही माझी मेथड. सो डायरेक्ट व्हर्टिकल फॅशनमध्ये असं लाजायचं नाही. कुठल्याच पुस्तकात असं दिलेलं नसतं की तुम्ही अशा पद्धतीने उत्तर काढावं. उत्तर काढण्यासाठी प्रत्येक वेळेस प्रत्येकजण वेगवेगळी मेथड वापरू शकतो. उत्तर काढणं महत्त्वाचं आहे. मेथड इज नॉट इम्पॉर्टंट. कुठल्याच मेथडवर शिक्कामोर्तब कधीच करत नाहीत की ही मेथड योग्य आणि ही अयोग्य. हां तुमच्यासाठी जी सिंपल आहे ना ती मेथड जा ती माझ्यासाठी योग्य. सो योग्य अयोग्य म्हणण्यापेक्षा मी म्हणत असतो जी माझ्यासाठी सोपी परफॉर्म करण्यासाठी सोपी त्यानंतर उत्तर काढण्यासाठी सोपी तीच मेथड मी फॉलो करणार. समजलं सर्वांना. बच्चा पार्टी सोपं आहे. येस सर. या ओके ओके. मग आता थोडंसं वन स्टेप पुढे जातो मी. आता आपली ती तोपर्यंत चॅट माझी लोड झालेली आहे. माझं जे डी टी पीचं काम चालतं सर्व. तर डी टी पी वर्क आपला डेटा टायपिंग म्हणतो आम्ही त्याला. बरं कुठे बाबा हां जाधव आपले सगळे जे पेपर वगैरे मी सेट करतो. तुम्ही बघितलं नंबर काय नावाने काय नेमनी सेव डी टी पी लातूर. सो लातूरला हब म्हणतात किंवा महाराष्ट्रातला कोटा म्हणतात लातूरला. तर लातूरवरनं आम्ही आधीपासून तेच करतो. कारण तुम्हाला काय होतं मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅक्सिमम लेवलचं नॉलेज आत्तापासून मिळावं. त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस व्हावी हा आमचा हेतू असतो. तर लातूरला आपण हे पाठवतो सगळं. तिथून मागवतो मटेरियल आणि तिथून तुमचं हे सगळे पेपर वगैरे आम्ही सेट करत असतो. सो आज वर्क फ्रॉम होम आहे. सगळ्यांना पॉसिबल आहे ह्या गोष्टी शेअर करणं इंटरनेटच्या जमान्यामुळे. त्याच्यामुळे इझिली आम्हाला ते अवेलेबल करून घेता येतं. बरं तुम्हाला क्वालिटी मटेरियल मिळावं क्वालिटी क्वेश्चन्स मिळावेत ज्याच्यात एरर्स कमी असतील. नाहीतर मटेरियल कुठेही मिळतं पण एरर प्रोन मिळतं. सो ते एरर कमी करण्याचा आपला हेतू असतो. बरं आता बघा ए बार प्लस बी बारचे असे असंख्य न्यूमेरिकल्स इथं तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळून जातील. आता मे बी ते एवढं तुम्हाला व्हिजिबल नसेल. मी थोडं झूम करतो स्क्रीनला. एकच मिनिट. स्क्रीन शेअर केलेली आहे पण तुम्हाला व्हिजिबिलिटीमध्ये इश्यू असेल तर मी फक्त त्याला काय करतो झूम करतो. ओके. सो आता मला जो प्रश्न द्यायचा आहे तर तिथं हां 72 बघा. आता हा प्रश्न मी झूम इन करतो स्क्रीनला. कंट्रोल प्लस ओके. तो 72 वाला क्वेश्चन. यार ये ना हे इंटरनेटला कनेक्ट असलं ना या भावांना लय ऊत येतो. हे डायरेक्ट काही पण मला सजेशन देत राहतात. हां बरं आता हे न्यूमेरिकल दिसतंय सर्वांना समोर की ए बारची व्हॅल्यू. हां ए बारची व्हॅल्यू दिली बघा इथे दिसतीये. हां त्यानंतर बी बारची व्हॅल्यू दिसत नसेल तर सांगा मी अजून झूम इन करतो स्क्रीनला तुमच्यासाठीच हे सगळ्या गोष्टी. मग आता ए बारची व्हॅल्यू दिली आहे बी बारची पण व्हॅल्यू दिली आहे दिसतंय. ठीक आहे. मग आता ए बार आणि बी बार ज्यावेळेस मी कन्सिडर करतोय पेन वापरतो हायलायटर. सो दिस इज ए बार. ओय सॉरी बाबा हायलायटर हां आज का बरं अंगात आणतोय बाबा. हां
सिलेक्ट टेक्स्ट नाही, मला पेन सिलेक्ट करायचं आहे, हायलाइट सिलेक्ट करायचं आहे. हां, हे बघा हायलाइट केलं. a इज इक्वल्स टू 2i, b इज इक्वल्स टू ये बना i प्लस 2j कैप माइनस 3k कैप. अभी क्या परफॉर्म करना है, यू हैव टू परफॉर्म 2a बार प्लस 3b बार, असं करायचं आहे आपल्याला. मग आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही आता हे परफॉर्म करणार आहे तर पहिल्यांदा ए बारला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे जी ए बारची व्हॅल्यू आहे ना ती, मग ए बारची व्हॅल्यू आहे 2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप, ती लिहून घ्यायची. तर हे बघा मी इथं लिहून घेतो. ए बारची व्हॅल्यू जी दिलेली आहे स्क्रीनवर दिसती आहे तुम्हाला सर्वांना समोर. ए बारची व्हॅल्यू 2i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप ऐसा था ना, ठीक है. आई वुड लाइक टू सी इट अगेन. 2i कॅप प्लस जे कॅप माइनस के कॅप था, सॉरी फॉर दिस. सो दिस वॉज माइनस के कॅप, ओके. अँड बी बारची व्हॅल्यू दिलेली होती त्यांनी. बी बारची व्हॅल्यू किती दिलेली आहे, किती दिली आहे बी बारची व्हॅल्यू, तर आय कॅप प्लस 1 2 मायनस 3, 1 2 मायनस 3, बी बार इज 1 2 मायनस 3, ओके. बरं, सर्वांना स्क्रीन दिसते आता. मग स्क्रीनवर आता त्यांनी काय परफॉर्म करायला विचारलंय मला, ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी बच्चा पार्टी. सो क्या परफॉर्म करने के लिए बोला है मेरे को, तो मेरे को उन्होंने पूछा है परफॉर्म 2a बार प्लस 3b बार, परफॉर्म 2a बार प्लस 3b बार. सो दिस इज सिम्पल. आता काय करायचं आहे, तर पहिल्यांदा ए बार या वेक्टरला 2ने मल्टिप्लाय करून घ्या, त्याला पुन्हा लिहून घ्या. 3ने दुसऱ्या वेक्टरला मल्टिप्लाय करून घ्या, त्याला पुन्हा लिहून घ्या, आणि मग त्यांची ॲडिशन करा. मग बघा मी आता इथं ए बारला लगेच लिहून घेतो असं. सोल्यूशन जब मैं स्टार्ट करूँगा तो आई वुड लाइक टू राइट डाउन 2a बार फर्स्ट. मग 2a बार 2ने मल्टिप्लाय करून घ्या सर्वांना. प्रत्येक कॉम्पोनंट काय बनेल सांगा. पहिला काय बनला 4i कॅप प्लस हां 2j कॅप मायनस काय प्लस 2j माइनस 2k कॅप. वेरी गुड. आणि सेकंड सांगा बी बारला 3b बार से मल्टीप्लाई किया, क्या बनेगा 3i कैप 3i कैप प्लस 6j कैप माइनस 9k कैप. करेक्ट करेक्ट. अभी दोनों के बीच क्या ऑपरेशन का परफॉर्म कर रहे हैं अपन, प्लस ऑपरेशन, एडिशन ऑपरेशन. सो प्लस करने का, और एडिशन ऑपरेशन कैसे सीखा है इसमें, सेकेंड रो के एलिमेंट में कुछ साइन का चेंज नहीं होगा. सो डायरेक्टली आई कैप कॉम्पोनेंट चे एडिशन, जे कैप कंपोनेंट का एडिशन, के कैप कंपोनेंट का एडिशन. ऐसा जाओगे तो ये सिंपल रहेगा, आसान रहेगा और फास्ट होगा. ह्या ज्या सगळ्या परीक्षा ह्या आपल्या टेस्ट करतात आपलं स्पीड किती आहे आणि ॲक्युरेसी किती आहे. 6 2 11, 11 जे कैप, -2 -9 -11 के कैप. तो चलो देखते हैं अपना जो आंसर आया 2a बार प्लस 3b बार का, ये आंसर है क्या ऑप्शन में 7i कैप 11 जे कैप -11 के कैप. सर हाँ बोला. 2j कैप प्लस 6j कैप 8j कैप होईल ना. अरे बापरे, सॉरी. अरे वाघ सरांना ॲडिशन नाही आहे ना बाबा. हां बरोबर. सो 2 + 6 8j कैप. सो ऑप्शनमध्ये जाऊयात, ऑप्शनमध्ये चेक करूयात. सो कौन सा ऑप्शन दिख रहा है मेरे को, ऑप्शन नंबर 3. हाँ ऑप्शन नंबर 3. सो आई कैन सी दैट यार इसको कुछ तो हो गया है, गणलंय. ठीक आहे. सो का गणलंय मला नाही माहिती, पण सगळं सिलेक्ट झालं आहे इथे. तर मे बी मी याला परत ओपन करतो ह्या शीटला. नो आय डोंट वॉन्ट टू सेव एनी चेंजेस. तू बंद हो बाबा. हां आमच्या डोळ्यासमोरून पहिल्यांदा. तर मग माझ्यासाठी ती स्क्रीन होती, ती स्क्रीनमध्ये ऑप्शन बघितलं तुम्ही. सो अशा प्रकारे सिम्पल ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करतात, हेच मला सांगायचं होतं. बरं आता परत कमिंग बॅक टू द पॉईंट, मला ती PDF मग आता ओपन करायला आवडेल. तर PDF ओपन करताना डाउनलोड्समध्ये ती PDF होती माझी. तर आय वुड लाईक टू गो विथ, काय झालं आता साक्षी. हां बोला. हां घरी जाताना 9 वाजता 8:30 नंतर जाऊयात, फोन करतो मी. हां चालेल. चला माझं सेशन चालू आहे ऑनलाईन. हां सो डाउनलोड सेक्शनमध्ये एकच मिनिट थांबा बाबा. डाउनलोडमध्ये पण ते शोधलं जात नाही आहे, इथूनच घेतो. हां तर डाउनलोड्समध्ये व्ह्यू करतो आता याला. हां तर मग आपल्या केसमध्ये आपल्या ज्या क्वांटिटी झाल्या होत्या
त्या क्वांटिटीज. आता मला जे आज ॲडिशनल करायचं आहे ना, तर मला पोझिशन वेक्टरचा त्याचा कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगायचा आहे बच्चा पार्टी लोक. तर पोझिशन वेक्टरचा कन्सेप्ट काय आहे, तर तो एकदा आपण डिस्कस करूयात, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. आता नावातच आहे बरं का त्याच्या पोझिशन वेक्टर काय असतं, तर पण मला ते इथं एक्सप्लेन करायला जास्त आवडेल तुम्हाला. तर जर इन केस असे दिलेले असतील कोऑर्डिनेट्स, हे बघा आता तुमच्या समोरच आहे, मी तो कन्सेप्ट इथं घेतो. हे बघा आता हा 74 वाला क्वेश्चन बघा सर्वांनी, बच्चा पार्टी 74 तर दिसतोय सर्वांना, स्क्रीन विजिबल आहे सर्वांच्या समोर. Yes, sir. तर काय आहे बघा, coordinates of point P in plane are 2 and 3 then its position vector is. आता पोझिशन वेक्टर म्हटलं ना बच्चा पार्टी, पोझिशनचा मतलब असतं एखाद्या पार्टिकलची त्या एक्स वाय ॲक्सिस सिस्टीममध्ये पोझिशन सांगितली जाणं. तर त्यांनीच आपल्याला पी पॉईंट दिला आहे आणि इथं 2 3 लिहिलं आहे. मी वाटलंच इथं हेडिंग लिहितो पोझिशन वेक्टर, सोपं आहे बरं का. तर व्हॉट डू इन बाय पोझिशन वेक्टर हे मला आवर्जून सांगायला आवडेल. मग पोझिशन वेक्टर म्हणजे आता इथं 2च कॉर्डिनेट दिसत आहेत, म्हणजे नक्की ही 2 ॲक्सिसचीच सिस्टीम आहे. 2 ॲक्सिस कुठले मग, तर एक असतो एक्स ॲक्सिस, दुसरा असतो वाय ॲक्सिस. आणि एक्स ॲक्सिसचा आपल्याला निगेटिव्ह एक्स ॲक्सिस पण घेता येतो आणि वाय ॲक्सिसचा आपण निगेटिव्ह वाय पण ॲक्सिस घेत असतो. मग आता इथं तर 2 आणि 3 असं मला कॉर्डिनेट दिसत आहेत. म्हणजे काय, याचा अर्थ हा जो पी नावाचा पॉईंट आहे, ह्या पी पॉईंटचं एक्स कॉर्डिनेट 2 आहे आणि वाय कॉर्डिनेट किती आहे 3, पण प्लस वाय प्लस एक्स, कारण हे आवर्जून तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल. मग मी असं सांगेल की हा 0 0 म्हणजे माझ्यासाठी ओरिजिन आहे आणि हा जो पी पॉईंट आहे आता, तर तुम्ही इथं लिहिलं आहे 2,3. मग 2 माझ्यासाठी कुठला कॉर्डिनेट आहे, तर एक्स कॉर्डिनेट, आणि हा कुठला कॉर्डिनेट आहे, तर हा वाय कॉर्डिनेट आहे बच्चा पार्टी, बरोबर. मग एक्स कॉर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सिसवर किती अंतर, तर 2 युनिट एवढं अंतर, आणि वाय ॲक्सिसवर किती अंतर, तर 3 युनिट एवढं अंतर. म्हणजे तुमचा असं लाईक 1 घेतला, हा 2 घेतला आणि हा 3 घेतला, इथे 1 घेतला आणि हा किती घेतला 2, कळतंय. मग आता हा पॉईंट त्याची पोझिशन आपल्याला दाखवायची आहे. मग पोझिशन एखाद्या पार्टिकलची हमेशा कुठून दाखवायची बच्चा पार्टी, तर ओरिजिनपासनं, आणि त्याला ॲरो दाखवायचा, झाला पोझिशन वेक्टर. ह्या पी पार्टिकलची पोझिशन ह्या एक्स वाय ॲक्सिस सिस्टीममध्ये विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ज्यावेळेस मी दाखवतो त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. मग आता सपोज ह्या पॉईंटला मी नाव दिलं ओ, इथं होता पी, तर मी या वेक्टरला काहीतरी नाव देतो. तर पोझिशन वेक्टर म्हणजे काय, एखाद्या पार्टिकलची पोझिशन दाखवणे. ठीक आहे, काय करतो हा वेक्टर, इट रिप्रेझेंट्स position of a particle हा विथ रेफरन्स टू कोण रे, किंवा विथ रिस्पेक्ट टू कोण, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ गिवन कोऑर्डिनेट ॲक्सिस. ठीक आहे, किंवा विथ रेफरन्स टू गिवन कोऑर्डिनेट ॲक्सिस सिस्टीम. ठीक आहे, मग आता कोऑर्डिनेट ॲक्सिस सिस्टीम कुठली आपली, 2D आहे 3D आहे, आपल्या केसमध्ये कितली आहे, 2 डायमेंशन आहे की 3 डायमेंशन है, गिवन कोऑर्डिनेट एक्सेस सिस्टम. ठीक है, सो मेरे केस में मेरे पास अभी 2 ही एक्सिस है, तो ये 2D एक्सिस सिस्टम आएगा. अगर 3D एक्सिस है तो 3D एक्सिस. सो पोझिशन म्हटलं की जागा, त्या पार्टिकलची जागा दाखवण्याचं काम जो वेक्टर करतोय त्या वेक्टरला म्हणायचं पोझिशन वेक्टर. मग आपल्या केसमध्ये एक्झाम्पल ओ पासनं पी पॉईंट पर्यंत गेलो म्हणजे ओ पी बार. मग ओ पी बार त्याच्या डोक्यावर बार दिला, हा झाला माझ्यासाठी पोझिशन वेक्टर. कळलं बच्चा पार्टी लोक. मग पोझिशन वेक्टर कसा लिहिणार, तर त्याच्याकडे 2 कॉम्पोनंट्स होते. एक होता त्याच्याकडे एक्स ॲक्सिस कॉम्पोनंट, एक होता त्याच्याकडे वाय ॲक्सिस कॉम्पोनंट. मग एक्स ॲक्सिस कॉम्पोनंट होता माझ्यासाठी 2 आणि ॲक्सिस बरोबर आपण कॉम्पोनंट लिहितो म्हणजे वेक्टर लिहितो, युनिट वेक्टर आय कॅप, प्लस दुसरा होता 3J कॅप. कारण एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट आपण काय लिहित असतो, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कुठला युनिट वेक्टर असतो बबड्या हो, कुठला असतो, तर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असतो आय कॅप.
निगेटिव्ह वाय एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असतो मायनस आय कॅप, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसच्या अलॉंग असतो बोला प्लस जे J कॅप cap. आणि निगेटिव्ह वायच्या अलॉंग असतो मायनस जे कॅप. सो मला सांगा ह्या पार्टिकलची पोझिशन मी व्हेक्टरच्या साह्याने दाखवली ती कळली का तुम्हाला? ओ पी बार इज इक्वल्स टू 2i कैप प्लस क्या 3j कैप, सिंपल. ठीक है बच्चा पार्टी, ठीक है यहाँ तक चीजें क्लियर सभी को? सो याला हो म्हणतात सर. पोझिशन वेक्टर. मग पोझिशन वेक्टर एखाद्या पार्टिकलची पोझिशन दाखवण्याचं काम करतो. मग बघा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी इन प्लेन आर 2,3 देन इट्स पोझिशन वेक्टर इज. डायरेक्ट काय करायचं, जे कोऑर्डिनेट आहे ना त्याला एक्स कोऑर्डिनेट मानायचा. डायरेक्ट हे बघा 2i कॅप आणि 3ला काय म्हणायचं 3j कॅप. आता तिथं मला डेफिनेशन सांगायची होती म्हणून मी एक्सप्लेनेशनला गेलो. सोपं, ठीक आहे, एवढं सोपं. आता बरं मला सांगा 76 नंबरचा पॉईंट. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर इन स्पेस आर -1, 2,3 देन इट्स पोझिशन वेक्टर इज गिवन बाय. आता 3D ॲक्सिस सिस्टीम आहे. चला वाचा पटकन, सांगा आन्सर. -I cap plus 2J cap plus 3K cap. यस दॅट्स इट, झालं आन्सर. सो काहीच अवघड नाही याच्यात. म्हणून पोझिशन वेक्टर समजून घ्या. तर जे कोऑर्डिनेट दिलेत त्या कोऑर्डिनेट्सच्या साह्याने त्यांना फक्त आय कॅप, जे कॅप आणि के कॅपच्या टर्म्समध्ये लिहायचं. झालं आपला पोझिशन वेक्टर. समजतंय बच्चा पार्टी लोक? बच्चा पार्टी लोक समजतंय का? हो सर. हां बर. मग आता एक कन्सेप्ट आहे बघा. पोझिशन वेक्टर फॉर ए पार्टिकल इन एक्स वाय प्लेन आर. 2 कोऑर्डिनेट दिलेत, एक दिलाय हा दुसरा दिलाय आणि ते म्हणतायत डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ इट्स चेंज ऑफ पोजीशन काय असेल. अरे बाप रे, इन्होंने तो अभी अपन को मतलब इसमें डाल दिया, भ्रम में डाल दिया कि आंसर कैसे निकाले भाई इसका. सो ज्यावेळेस 2 वेक्टर असतात आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर विचारतात, डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता तुम्हाला डिस्प्लेसमेंटचा कन्सेप्ट पहिल्यांदा समजून सांगतो आणि मग डिस्प्लेसमेंट वेक्टरकडे येतो. हा ठीक आहे. सो एका पार्टिकल, हे बघा सपोज मैं पहले डिस्प्लेसमेंट बताता, कारण मला बेस सोडायला आवडत नाही. डिस्प्लेसमेंट आठवूयात. डिस्प्लेसमेंट आठवला की डिस्प्लेसमेंट वेक्टरकडे येतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक पार्टिकल सपोज एच्या ठिकाणी आहे, तो ए पासून बी पर्यंत गेला. ठीक आहे, म्हणजे तो त्याची ही होती इनिशियल पोझिशन आणि ही झाली त्याची फायनल पोझिशन. मग तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाला. काय झाला? डिस्प्लेस झाला. मग ह्या फायनल पोझिशन टू इनिशियल पोझिशन त्याने काहीतरी अंतर कव्हर केलं असेल. ठीक आहे, इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनपर्यंत जाण्यासाठी. मग याला म्हणतात यस. मग यस आता मी घेतो इथं डिस्प्लेसमेंट. काय घेतो? डिस्प्लेसमेंट. ह्या पार्टिकलची ए ठिकाणाहून बी ठिकाणी जाईपर्यंत जी डिस्प्लेसमेंट झाली आहे त्याला म्हणूयात आपण यस. मग यस कसं काढतात? तर यस काढतात फायनल पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट मायनस इनिशियल पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. मग आता याला व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे फक्त. कळतंय बच्चा पार्टी मी काय सांगतोय? आता फक्त याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं? व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये. मग मी असं लिहील इन व्हेक्टर फॉर्म. या यसच्या डोक्यावर बार द्यायचा, यस बार इन व्हेक्टर फॉर्म. मग यस बार म्हणजे कोण आला माझ्यासाठी? यस म्हणजे होता डिस्प्लेसमेंट. बार दिल्यामुळे तो काय झाला, त्याला काय नाव द्यायचं आता बाळांनो? डिस्प्लेसमेंट वेक्टर. सो डिस्प्लेसमेंट वेक्टर यस बार विल बी फाइनल पोजीशन का वेक्टर एफ पी बार वेक्टर माइनस क्या? इनिशियल पोजीशन का वेक्टर. आई बात समझ में? अरे भेजे में आया कि नहीं भाई लोग, बताओ. इससे सिंपल और क्या हो सकता है? इससे सिंपल कुछ नहीं हो सकता फिर अभी. So this is called as displacement vector. So I would like to let you know about displacement vector का concept. तो देखो suppose मेरे पास ये एक्स वाई एक्सिस सिस्टीम है, ये एक्स सिस्टीम है, ये वाई सिस्टीम है. तो सपोज मी आता पहिला वेक्टर काढला इथं लाईक दिस. हे बघा इथं ही असेल माझ्यासाठी इनिशियल पोझिशन. म्हणजे मी म्हणतो इनिशियल पोझिशनवाला वेक्टर. ये पोझिशन वेक्टर है. आई पी स्टैंड्स फॉर, IP स्टैंड्स फॉर बोलो. P स्टैंड्स फॉर क्या है? मैंने क्या पढ़ा रहा हूँ मैं आपको? कौन सा वेक्टर पढ़ा रहा हूँ बोलो? कौन सा वेक्टर पढ़ रहे हैं अपन? पोजीशन वेक्टर. तो मुझे बोलो IP स्टैंड्स फॉर क्या होगा?
IP stands Initial position. yes, initial position. Initial position. FP stands for क्या होगा? फाइनल Final पोजीशन. position. वेरी गुड. तो ये तो था सिर्फ पोजीशन के बारे में. मैंने आपको सिर्फ डिस्प्लेसमेंट बोला, उसके बाद मैंने आपको डिस्प्लेसमेंट वेक्टर पढ़ाने के लिए लिया. सो सिर्फ वेक्टर टर्म ऍड झाला आणि ह्या प्रत्येकाच्या डोक्यावर काय ऍड झाला? बार. मग आता इनिशियल पोजीशन वेक्टर, ये देखो, ये ओरिजिन से ये पार्टिकल पी का जो पोजीशन दिखा है, सपोज इसको नाम दिया ए पॉइंट पे है मेरा ऑब्जेक्ट, तो ये हुआ मेरे लिए इनिशियल पोजीशन वेक्टर. समझ में आई बात? अभी यहाँ से पार्टिकल गया, ए से गया पार्टिकल बी की तरफ. देखो हाँ बच्चा पार्टी, ए से बी की तरफ. तो अभी ये बी का पोजीशन बताना है मेरे को, लेकिन पोजीशन किसके रेफरेंस में बताते हैं अपन लोग? हमेशा ओरिजिन के रेफरेंस में. तो यहाँ से ओ ओरिजिन से बी की तरफ मैंने एक वेक्टर ड्रॉ किया, तो ये मेरे लिए जो वेक्टर हुआ बी पोजीशन का, ये हुआ मेरे लिए फाइनल पोजीशन वेक्टर. समझ में आई बात? तो जैसे मैंने इनिशियल पोजीशन था ए पोजीशन को ओरिजिन से जब मैंने इसको वेक्टर ड्रॉ किया विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, उसका पोजीशन बोला, तो ये हुआ मेरे लिए इनिशियल पोजीशन वेक्टर. ओ से बी की तरफ गया तो ये मुझे हुआ फाइनल पोजीशन वेक्टर. तो बचा कौन अभी? तो ए से बी तक मेरा डिस्प्लेसमेंट हुआ पार्टिकल का, ए से लेकर बी तक हुआ डिस्प्लेसमेंट पार्टिकल का, तो इसको बोलेंगे डिस्प्लेसमेंट वेक्टर. आई बात समझ में बच्चा पार्टी? बताओ. Yes, sir. हां, मग डिस्प्लेसमेंट वेक्टर कसा देतात? तर वरती लिहिलंय फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. डिस्प्लेसमेंट कशी काढतात एखाद्या पार्टिकलची? तर फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. वेक्टरच्या टर्ममध्ये लिहायचं फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. येईल का अप्लाय करता लॉजिक? मग आता मी न्यूमेरिकल देऊ का? मग आता 2 कोऑर्डिनेट दिले होते त्यांनी बच्चा पार्टी लोक, तो 2 कोऑर्डिनेट काय काय होते बघा. पोझिशन वेक्टर ऑफ ए पार्टिकल इन एक्स वाय प्लेन. मग ही कुठली पोझिशन असेल सांगा? हा पहिला वेक्टर म्हणजे ही कुठली असेल? इनिशियल पोजीशन वेक्टर, बराबर. और ये कौन सा वेक्टर होगा? फाइनल पोजीशन वेक्टर. हा पेन लिहिला जात नाही बरं का, सॉरी फॉर दिस, नॉट प्रॉपरली, आई एम नॉट एबल टू राइट इट डाउन प्रॉपरली ऑन दिस शीट. ओके, म्हणजे PDF शीट आहे म्हणून ते होत असेल कदाचित, तर ड्रॉसाठीच मी गेलो होतो. बट मग माझ्यासाठी हा इनिशियल पोझिशन. ओके, सॉरी अगेन, सॉरी. हायलाइट अंडरलाईन स्ट्राईक थ्रू, हायलाइट पण काम करत नाही. बरं, मग हे एवढं लक्षात ठेवूया. चला, 1 2 -3 1 2 -3 1 2 -3. सो इनिशियल पोजीशन वेक्टर लिख लेता हूँ यहाँ पे जल्दी 1 2 -3 1 2 -3. हाँ, सो इनिशियल पोजीशन वेक्टर IPV 1 2 -3 1 2 -3 क्या बराबर ऐसा ही था. हाँ, 1 2 -3. दूसरा क्या था? 2 2 -1 2 2 -1 2 2 -1 के क्या. ये कौन सा वेक्टर था? फाइनल पोजीशन वेक्टर. तो बताओ बच्चा पार्टी, अपन क्या कर रहे थे? डिस्प्लेसमेंट वेक्टर कैसे निकालना था? सो त्यांनी दिलं नाही बरं का, मेन्शन नाही केलं कोण इनिशियल आहे कोण फायनल आहे. दे हॅवंट मेन्शन. मी माझं लॉजिक, पहिली व्हॅल्यू दिली इनिशियल, दूसरी व्हॅल्यू दिली ती काय असेल माझ्यासाठी? फायनल. कळते? ठीक है बच्चा पार्टी? ओए बच्चा पार्टी, उन्होंने न्यूमेरिकल में नहीं पूछा, न्यूमेरिकल में सिर्फ पूछा है डिस्प्लेसमेंट वेक्टर बताओ. आप उनको डिस्प्लेसमेंट वेक्टर बताना है. सिद्धि, प्रेम, श्रावणी, यहाँ तक चीजें क्लियर? शिवराज, साक्षी साहब, Yes, sir. गिरोले, देन श्रेयस. ओके, सो मग आता मला डिस्प्लेसमेंट वेक्टर काढायचा आहे. मग सांगा, एस बार इज इक्वल्स टू काय करायचं होतं आपल्याला? एस बारचा फॉर्म्युला फाइनल पोजीशन वेक्टर माइनस क्या? Final position vector minus initial position vector. यस. मग आता फायनल पोजीशन वेक्टर आणि सबट्रॅक्शन कशी करतात माहिती आहे? डायरेक्ट वर्टिकल दांडा सुरू करायचा आपला. पण कोणाला कशातून सबट्रॅक्ट करायचं हे समजून घ्या. वर्टिकल मेथड अपना. सो फायनल पोजीशन वेक्टर आधी लिहून घेतला मी. हे बघा, 2i कॅप प्लस 2j कॅप मायनस k कॅप.
आणि याच्यातनं कुणाला सबट्रॅक्ट करतोय तर इनिशियल पोझिशन वेक्टर. इनिशियल पोझिशन वेक्टर किती होता 1 i कॅप प्लस 2j कैप माइनस 3k कैप. ठीक है, तो साइन चेंज करता है, निगेटिव साइन हमेशा जो दूसरा कंपोनेंट होता है उसका साइन चेंज कर लेने का माइनस है, तो ये बनेगा -1 कैप, ये प्लस माइनस बनेगा माइनस, फिर से माइनस साइन की वजह से इसका माइनस माइनस क्या होगा भाई प्लस. तो अभी समझ में आई बात. सो ये ऊपर का वेक्टर जो है वो कौन है, फाइनल पोजीशन वेक्टर, और ये नीचे का कौन है, इनिशियल पोजीशन वेक्टर. लेकिन दोनों के बीच क्या ऑपरेशन हो रहा है, सब्ट्रैक्शन, तो जाके मुझे मिलेगा डिस्प्लेसमेंट वेक्टर. सो 2 - 1 बोलो माइनस आई कैप, सॉरी प्लस आई कैप, हाँ 2 - 1 1 प्लस 2j कैप माइनस 2j कैप, दोनों क्या हुआ भाई, ओ सॉरी रबर कैंसल. रबर सिलेक्ट हुआ मेरे से. हाँ तो ये कैंसिल हो गया भाई, बराबर, वेरी गुड, कैंसिल हो गया. तो +2 -2 कैंसिल किया. नीचे का साइन कन्वेंशन यूज करने का भी, ऊपर का नहीं. प्लस -1 क्या, कितने का? हाँ -1 क्या प्लस 3k क्या, कितना बना, 4k माइनस प्लस किती 4k कसं K काय आलं रे, cap. +3 - 1 किती येईल, +2k कैप. हा +2k क्या. बघा मग ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये पण आपण लोक चुका होऊ शकतात, इवन माझ्या पण होतात, तुम्ही बघितलंय. मग ह्याच्यासाठी प्रॅक्टिस लागेल. हां पण कन्सेप्ट महत्त्वाचा, चुका कमी होतील, एरर्स कमी होतील. मग हे आन्सर यायला पाहिजे डिस्प्लेसमेंट वेक्टरचं. यस बार मस्ट बी कितना, आई कैप प्लस 2k कैप. तो देखते हैं आंसर है क्या भाई अपन का. और माइनस आई कैप -2k कैप कहाँ से आ गया भाई उनका. हां चलो, तो असं करू शकतो. इकडे बघा रे, आता बघा माझं आन्सर तेच आलं, माझं आन्सर तेच आलं. त्यांनी काय कॉमन घेतला, कॉमन काय घेतला, सपोज माइनस साइन कॉमन अगर मैं लेता हूँ तो क्या बनेगा, माइनस ऑफ, हाँ माइनस साइन कॉमन घेतला, माइनस ऑफ आई कैप माइनस ऑफ क्या 2k कैप, माइनस साइन कॉमन लिया अपन ने, तो अंदर क्या बचेगा आई कैप प्लस 2k कैप. आई बात समझ में. आता तुम्ही म्हणताल की सर आपला आन्सर दोन्ही पॉझिटिव्ह आलं, प्लस आई कैप प्लस 2k कैप, आणि त्यांचा आन्सर दोन्ही मायनस आई कॅप -2k कॅप. माझं काय चुकलं असेल कोणी सांगेल मला. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, मला त्यांनी दिलेलं नाही आहे इनिशियल पोझिशन वेक्टर कुठला आणि फायनल पोझिशन वेक्टर कुठला. मी मानलं की हा इनिशियल पोझिशन वेक्टर असेल आणि हा सेकंडवाला फायनल पोझिशन वेक्टर असेल. कळतंय तुम्हाला, मी मानलं. हो सर. हां मी जर आता असं नाही मानलं तर मी सुरुवात कुठून करणार गणित सोडवायला. आणि मग आता बघा माझा फक्त ते ॲझम्पशन चुकू शकतं. फिजिक्स इज ऑल अबाउट ॲझम्पशन, फिजिक्स इज ऑल अबाउट कन्सिडरेशन. वी हॅव टू स्टार्ट विथ समथिंग. इफ दे हॅवंट मेन्शन, त्यांनी मेन्शन केलं असतं तर मी बाबा हा फायनल पोझिशन वेक्टरला दुसरा वेक्टर घेत, म्हणजे याला इनिशियल मानलं असतं, आधीच्याला फायनल मानलं असतं. कळतंय तुम्हाला लॉजिक, समजतंय हो का. सर. आन्सर चुकलं नाहीये, फक्त साइन चेंज झालंय. आणि साइन चेंज का झालं, ओनली बिकॉज ऑफ ॲझम्पशन, ओनली बिकॉज ऑफ कन्सिडरेशन. सो मी जर आता उलटं कन्सिडरेशन केलं तर मी तुम्हाला ते आन्सर काढून दाखवेल. कळतंय उलटं म्हणजे काय, हो सर, तेच होतं आन्सर. हां यायलाच पाहिजे. सो पण त्यांनी दिलंय का नाही, मग मी माझ्या ॲझम्पशनने कुठून तरी सुरुवात करावं लागेल मला. कळलं. ओके बच्चा पार्टी, ओके बच्चा पार्टी, फाईन ना. का तुम्हाला वाटतंय वाघसरांचं चुकलंय, वाघसरांनी परत एकदा सोडून दाखव असं वाटतंय का. नाही फिजिक्समध्ये सर. आन्सर्स प्लस मायनस होऊ शकतात आणि ते का होतात फक्त ओनली बिकॉज ऑफ ॲझम्पशन. मग माय ॲझम्पशन मे बी रॉंग, मला त्यांनी काय दिलंय ते माहीत नाही. हां ठीक आहे, पण मी सुरुवात केली आणि मग माझं आन्सर त्या पद्धतीने आलं. सिमिलरली आता बच्चा पार्टी तुम्हाला हे करायला आवडेल का. हे बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ 2 पॉईंट्स ए अँड बी इन ए सिस्टीम ऑफ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट्स 1 2 4 2 3 2, म्हणजे बी चे कोऑर्डिनेट 2 3 2, ए चे कोऑर्डिनेट्स 1 2 4. ओके फाईन. आणि मग ते म्हणतात ए बी बारची व्हॅल्यू काय असेल. कळतंय सर्वांना. मग ए बी बार सॉल्व करायला आवडेल. मग आता परत एकदा ए बी बार आहे म्हटल्यानंतर मी याला काय मानेल रे बच्चा पार्टी, मग बी बारला काय मानेल, बी बारला मानेल फायनल पोझिशन, ए बारला काय मानेल
ही माझ्यासाठी फाइनल पोजीशन सपोज एफ पी, ये देखो लिखना भी नहीं पॉसिबल हो रहा है यहाँ पे, हाँ तो ये एफ पी और ये आय पी. हां सो करून पाहूयात लगेच. सोडवायचं आवडेल का सोडवायला? स्क्रीन दिसते Yes, sir. समोर. हां 1 2 4 सगळे प्लस प्लस आहे. दिस इज 2 3 2, 1 2 4 2 3 2. मग मी 2 3 2 ला आधी लिहून घेतो. आता त्यांनी हे बघा हे दिलं आहे, एचे कॉम्पोनंट दिलेत. एचे कॉम्पोनंट परत एकदा पाहतो, सॉरी आय फॉरगॉट. 1 2 4 2 3 2, 1 2 4 2 3 2. हां आणि त्यांनी विचारलं आहे आपल्याला, यांचे कोऑर्डिनेट दिले, फाइंड ए बी बार. ए बी बार फाइंड आउट करा, म्हणजेच तोच डिस्प्लेसमेंट वेक्टर असतो बरं का. आता प्रत्येकाचे वापरण्याचा तरीका वेगळा आहे. मग सांगा, एचे कोऑर्डिनेट दिले, एला लिहिता येईल, बीचे दिलेत, बीला लिहिता येईल. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर करताना काय करायचं, ह्याला आता इनिशियल पोझिशन वेक्टर मानायचा, ह्याला फायनल पोझिशन वेक्टर. इथं पण माझं चुकू शकतं, ठीक आहे, पण फक्त प्लसचं मायनस होईल, बाकी कोऑर्डिनेट चुकले नाही पाहिजे. कोऑर्डिनेट जर चुकले तर मग तुमची प्रोसिजर चुकली बच्चा पार्टी, समजून घ्या, ठीक आहे. कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सेस, वाय ॲक्सेस कॉम्पोनंट, झेड ॲक्सेस कॉम्पोनंट. मग सांगा मला, मी मानलं याला ए मानलं, याला बी मानलं, मग बी बार माइनस ए बार परफॉर्म करने का मेरे को, फाइनल पोजीशन डिस्प्लेसमेंट वेक्टर. ए बी बार निकालना मतलब क्या करने का अपन को, तो बी बार माइनस ए बार आपको परफॉर्म करना है. कीप इन माइंड, बी बार मेरे लिए फाइनल पोजीशन वेक्टर होगा, ए बार मेरे लिए इनिशियल होगा. तो बी बार माइनस ए बार करना है, मतलब बी बार को लिख लेने का. फिर कैसे लिखेंगे भाई, बोलो. 2i कैप प्लस 3j कैप प्लस 2i cap plus 3j cap plus 2k cap. क्या आंसर बता रहा है क्या? आंसर बताया क्या आपने साक्षी? नहीं sir. हाँ आंसर भी आहे, बताओ क्या. ओके, तुझी हिंदी पण माझ्यासारखी तोडकी मोडकी. हां चलो, कोई बात नाही. सो बी बार मायनस ए बार, आय वॉन्ट टू परफॉर्म बी बार मायनस ए बार. तो साईन चेंज करून घ्या, साईन चेंज करून घेऊया चला पटकन. मग इथं मायनस साईन असलं तर इथं मायनस साईन आलं, इथे पण मायनस आलं, इथं पण मायनस आलं. हां 2 - 1 किती आलं रे बाबा? 1 आहे क्या, बरोबर. प्लस 3 - 2 प्लस 1j कॅप. हां लास्ट प्लस 2 - 4. -2k cap. हां ठीक आहे. मग हे झालं माझ्यासाठी ए बार इंटू बी बार. त्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणतात, किंवा असं सोप्या शब्दात जर लिहायचं असेल तर बी बार मायनस ए बार. ठीक आहे, चालेल. असे कोऑर्डिनेट दिले आणि जर सांगितलं ए बी बार काढा, तर अशा पद्धतीने काढता येईल. कॉल इट ॲज IPV. Yes, sir. IPV. सो आन्सर मॅच होते का पाहूयात. 1 1 - 2, 1 1 - 2. हां बघा, 1 1 - 2 आहे का कुठं? आता इथं किती आहे? 1 1 - 2, -1 - 1 प्लस 2, 1 1 - 2. हां हे मॅच होईल. हे बघा, ए वाला 1 1 - 2 हे नाही मॅच होत. 1 - 1 - 2, 1 1 - 2 म्हणजे काय, ते आपलं मी सांगितलं ना, कॉमन काढायचं. आणि सी, ह्या ॲन्सर कीमध्ये गलती होऊ शकते, त्यांनी जी ॲन्सर की दिली. आता याच्यातनं कॉमन जर मी असा काढला, माइनस जर कॉमन काढलं तर काय बनेल रे सांगा. मग ए बी बार कैन बी रिटन एज, बोलो. माइनस अगर कॉमन निकाला तो ये बनेगा -i कैप, हाँ -j कैप प्लस 2k कैप. सो क्या बोला फिर मैंने? Plus 2k. हाँ, तो आपका आंसर ए ऑप्शन हो सकता है, -- +2 ऐसा हो सकता है. दूसरा आंसर नाही होऊ शकत आहे. त्यांनी जे दुसरं अंडरलाईन केलं आहे ना, दॅट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. हां ॲझम्पशन्स, अगेन ॲझम्पशन्स कॅन बी रॉंग, पण ॲझम्पशन रॉंग असतील तर मग तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवा, हे असं मायनस साईन काढून. तर टायपिंग मिस्टेक, टायपिंग एरर होत असतात, दॅट यू हॅव टू इग्नोर. ओके, कारण ते पण ह्युमन बिईंग्सच आहेत. इवन स्टँडर्ड कुठलंही पुस्तक घ्या, पुस्तकामध्ये पण मी तुम्हाला टायपिंग एरर चुका दाखवू शकतो, पण आपल्याला कन्सेप्ट आपला चुकला नाही पाहिजे, कन्सेप्ट महत्त्वाचा. ओके, कमिंग बैक, तो ये था मेरे लिए कोऑर्डिनेट ॲक्सेस सिस्टीम. बरं, मग उद्याच्या पार्टमध्ये मी मग आता ही कोऑर्डिनेट ॲक्सेस सिस्टीम यांचं मॅग्निट्यूड असं पण घेतात, सिम्पल ॲडिशन पण घेतात. मग मी ह्यावेळेस ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा 3 कॉम्पोनंटचे ॲडिशन, सबट्रॅक्शन ते पण परफॉर्म करूयात आपण. त्यांचं मॅग्निट्यूड काढायचं, मॅग्निट्यूड कसं काढायचं तेही तुम्हाला माहिती आहे. तर किंवा 3 असले वेक्टर्स तर 3 वेक्टरचंही ॲडिशन कसं घ्यायचं
हे बघा नॉर्मल ॲडिशन करायचं आहे, ए बार बी बार सी बार. आता इथं 3 दिलेले आहेत वेक्टर. येईल करता डायरेक्ट एका खाली एक लिहायचे व्हर्टिकल फॅशनमध्ये. आता इथं बघा लिहिलं आहे पी बार प्लस क्यू बार मायनस आर बार. घाबरायचं नाही, 3 वेक्टर दिलेले आहेत बघा, पी बार प्लस क्यू बार मायनस आर बार. डायरेक्ट तिघांना एका खाली एक लिहायचं, वाटल्यास पहिल्या दोघांची ॲडिशन करून घ्या आणि मग तिसरा त्याच्यातून सबट्रॅक्ट करून टाकायचा. करता येईल बच्चा पार्टी. बच्चा पार्टी तुमचा कॉन्फिडन्स मला दिसला पाहिजे. मी जेवढ्या कॉन्फिडन्सने शिकवतोय तो कॉन्फिडन्स मला तुमचा दिसला पाहिजे. जमेल? ठीक आहे. मग मी हे होमवर्कसाठी हे क्वेश्चन्स ठेवूयात का? मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देतो मग लगेच. ठीक आहे. ही PDF शेअर करतो आणि PDF मधले कुठले कुठले क्वेश्चन शेअर सॉल्व करायचे मी ते तुम्हाला तिथं खाली मेन्शन करतो. चालेल? आता बघा इथं काय केलंय साक्षी, एकच मिनिट हा, सर्वांनी इकडे लक्ष द्या. इथं काय केलंय रे, 3p बार मायनस 2q बार. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं ऑपरेशन, तर हा जो p बार वेक्टर आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करून घ्यायचं, 3 मल्टिप्लाय करून घ्यायचं. ठीक है, 3 से मल्टीप्लाई कर लेने का. ये क्यू बार जो वेक्टर है उसको कितने से मल्टीप्लाई करने का, 2 से मल्टीप्लाई करके लेने का. आणि जो 3p बार येईल, जो 2q बार येईल, त्यांचं काय घ्यायचं, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन घेतल्यानंतर तुम्हाला एक नवीन वेक्टर येईल आणि तो आलेला वेक्टर त्याचं हे 2 दांड्या म्हणजे काय घ्यायचं रे, मॅग्निट्यूड. आणि वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं घेतात ते शिकवलंय मी तुम्हाला, आठवतंय का कुणाला? हे बघा, p बार दिलाय, q बार दिलाय, परफॉर्म मल्टीप्लाइड बाय 3, मल्टीप्लाई दिस q बार विथ 2, उनका सब्ट्रैक्शन करो और उनका मैग्नीट्यूड लेने का दोनों का बीच में. ठीक है. सो मॅग्निट्यूड घ्यायचं. मॅग्निट्यूड कसं घेतात कुणाला आठवतंय का? एनी वन ऑफ यू? साक्षी, सिद्धी? हो सर. हां सांगा मॅग्निट्यूड सांगा कसं घेतात. आता हा ए बी बार नावाचा वेक्टर, वरती ए बी बार नावाचा वेक्टर, त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. सपोज मॅग्निट्यूड म्हणजे असं मॉड्युलो साईनमध्ये. हां, काय लिहितो रे आपण, रूट ऑफ. हे बघा ए बी बार इथं लिहिलेलं आहे मी. हां, रूट ऑफ एक्स ॲक्सिस कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस वाय ॲक्सिस कॉम्पोनंटचा स्क्वेअर. आठवतंय का? मग इथं एक्स ॲक्सिस कॉम्पोनंट स्क्वेअर वरती लिहिलेलं आहे बघा, वरती मेन्शन केलेलं आहे. तर त्या पद्धतीने जायचं. ह्या 1चा स्क्वेअर प्लस वाई एक्सिस कॉम्पोनेंट का स्क्वायर, उसका भी +1 है, उसका भी स्क्वायर, प्लस लास्ट कौन है, -2 का स्क्वायर. सो दोनों का सब्ट्रैक्शन किया तो ये क्या बनेगा, 1 का स्क्वायर 1, 1 का स्क्वायर 1, -2 का स्क्वायर क्या 4. सो दोनों का मिला के क्या हुआ, √6. इस प्रकार आपको मैग्नीट्यूड भी निकालना है. ठीक है. सो आई वुड लाइक टू शेयर दिस PDF. इसमें से कुछ न्यूमेरिकल्स मैं आपको होमवर्क के लिए देता हूँ, आप होमवर्क सॉल्व कीजिएगा. ठीक है, चलेगा बच्चा पार्टी? विल दॅट बी फाईन? आणि ज्यांना अंडरलाईन केले ते तुमच्यासाठी, येस सर, ते तुमच्यासाठी आन्सर्स असतील रेफरन्ससाठी. ठीक आहे. बरं, तुम्हाला ग्रुपवर मी आज टाकलेलं कळलंच असेल की बल्लाळ मॅडमनी सांगितलं होतं, आपल्या ज्या असिस्टंट आहेत, की जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला रेफर केलं, ऑफलाईन सेशनलाही करा किंवा ऑनलाईनलाही करा, तर तुम्हाला आपण एक ॲरिस्टोक्रॅट कंपनीचं बॅकपॅक गिफ्ट म्हणून देत असतो. मी त्याचे ग्रुपवर फोटो टाकलेत, एकच टाकला आहे, बाकीचे पण शेअर करतो मी, कारण मला ते लिहायचं होतं खाली. तर मी म्हणजे कुणी कुणाला रेफर केलं तर तुम्हाला ते मिळतं. त्यांना डेमो सेशन्स करण्यासाठी आधी बोलवा, तुमच्या मित्रमैत्रिणीला रिकमेंड करा, आणि इफ दे कन्फर्म देअर ॲडमिशन देन डेफिनेटली एक टोकन ऑफ लव म्हणून वी डिलिव्हर दॅट गिफ्ट टू पर्टिक्युलर स्टुडंट. ठीक आहे. सो नक्की तुम्हाला आपले सेशन्स आवडत असतील तर रिकमेंड करा आणि लेट देम नो अबाउट अस. मी आणखी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो फोटोज. हां, ठीक आहे, चालेल. थांबूयात मग. श्रेयस, साक्षी, सो टुमारो मॉर्निंग वी आर प्लॅनिंग, बिकॉज यू आर हॅव्हिंग हॉलिडेज ऑन टुमारो अँड डे आफ्टर टुमारो ॲज वेल. संडेच्या टेस्टला हा चॅप्टर मी टाकणार आहे, या चॅप्टरमधले 25 प्रश्न टाकणार आहेत. ठीक आहे. सो आत्तापासूनच तयारीला लागायचं. आणि ॲज डिस्कस, सो टुमारो अँड डे आफ्टर टुमारो वी आर प्लॅनिंग टू कंडक्ट सेशन्स इन द मॉर्निंग स्लॉट. मॉर्निंग स्लॉट मागच्या वेळेस मी 7 ते 10 टाकला होता, त्याच पद्धतीने असेल. मी एकदा फॅकल्टीशी डिस्कस करून 9 वाजता मेसेज टाकतो. ओके, फाईन.
9 वाजता टाकेल. चालेल मग. चला थांबूयात. चलो गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय. सी यू.